नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 14 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत मकर संक्रांतीनंतरचा काळ कसा असणार आहे मेष राशीच्या लोकांसाठी. कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या घटना घडतील याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. मेष राशीच्या लोकांचा आता संघर्षाचा काळ हा संपणार आहे आणि सुखाचे दिवस येणार आहेत. कारण यावर्षी बरेचसे राशी बदल, ग्रह बदल होणार आहेत. तर मकर संक्रांतीनंतरचा काळ मेष राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मेष राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मेष राशीचे मकर संक्रांतीनंतरचे राशी भविष्य. मित्रांनो, तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात राहू विराजमान आहेत आणि अशामध्ये तुम्हाला या दिवसामध्ये बरेच महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. यामुळे तुम्हाला तणाव आणि बेचैनीचा सामना करावा लागू शकतो. अशामध्ये डोक्याला शांत ठेवून विचार करून तुम्ही निर्णय घ्यावा. आणि जर काही निर्णय घेण्यात समस्या तुम्हाला येत असतील तर कुणी मोठ्यांची मदत तुम्ही नक्की घ्यावी. या काळामध्ये तुमच्याद्वारे धन बचतीला घेऊन जेही प्रयत्न केले जातील त्यात तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल. यामुळे तुम्ही बेचैन होऊ शकतात, परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की विपरीत परिस्थिती नेहमी चांगली नसते. मकर संक्रांतीनंतरच्या काळात कुटुंबात सामंजस्य बसवण्यासाठी तुमच्या जीवासाठी तुमची मदत होईल आणि ते यासाठी तुमच्याकडे अधिक मदतगार सिद्ध होऊ शकतात. योग ही बनत आहेत की तुम्हाला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांकडून अचानक काही भेटवस्तू सुद्धा मिळतील. या काळात तुमच्या राशीमध्ये शनिदेवाच्या 11व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने तुमच्या राशीमध्ये बऱ्याच ग्रहांची उपस्थिती पैशावर लोकांसाठी उत्तम फळ आणणारी सिद्ध होईल. याच्या व्यतिरिक्त या काळात त्या लोकांसाठी ही उत्तम सिद्ध होणार आहे जे आपल्या मुख्य व्यवसाय किंवा सेवेने वेगळे आपला नवीन काही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाशिवाय घरात काम करणे यापेक्षा काहीच वाईट गोष्ट असू शकत नाही. अशा परिस्थितीत संपूर्ण या काळात आपल्याला ही झुंज दिली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे मानसिक ताण तुमचा वाढू शकतो. मित्रांनो, मेष राशीच्या लोकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपले आरोग्य जपावे, चांगला आहार घ्यावा, व्यायाम योगा करावा, पैशाची बचत करावी आणि जेवढं जमेल तेवढं देवाची सेवा करावी. तर हे होते मेष राशीचे मकर संक्रांती नंतरचे राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.